जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आज आपण अनेक महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे. सर्वात पहिला विषय आहे की पाकिस्ताननी ऑपरेशन सिंदूर नंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज म्हणजे अफू चरस भारतामध्ये पाठवण्याचं सुरू केलेलं आहे आणि त्याकरता ते ड्रोन्सचा सुद्धा वापर करत आहेत. हे विधान बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जे ऍडिशनल डायरेक्टर जनरल होते त्यांनी दिलेलं आहे की पाकिस्तान मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज पाठवत आहेत, म्हणजे अफगाणच्या चरस पंजाबमध्ये ते येत आहे आणि त्याच्याबरोबर ते पिस्तूल आणि काही शस्त्र सुद्धा पाठवत आहेत. आणि या ड्रोन्सना थांबवण्यामध्ये आपल्याला पुरेसं यश मिळत नाहीये, कारण ते चायनीज मेड ड्रोन पाठवत आहेत आणि जे अत्याधुनिक ड्रोन्स आहेत. आणि आपली जी व्यवस्था आहे ड्रोन्सना शोधण्याची, ड्रोन्सना पाडण्याची, ती त्यांच्याबरोबर त्यांना शोधण्यामध्ये आणि त्यांना पकडण्यामध्ये आपल्याला अजिबात यश मिळत नाहीये. पहिली जी ड्रोन्स यायची ती ड्रोन्स जवळजवळ अर्धा किलोमीटर किंवा 1 किलोमीटर इंटरनॅशनल बॉर्डर पासून सीमेत आत यायची, तिथे उतरायची आणि एका ड्रोन मध्ये 10-15 किलोमीटर एवढे ड्रग्ज पाठवले जायचे आणि ते मग तिथले जे पंजाब मधले स्मगलर्स आहेत ते उचलून घ्यायचे किंवा त्यांचे हस्तक जे आहेत पाकिस्तानचे ते तिथून उचलून घेऊन जायचे. परंतु आता जे ड्रोन्स पाठवली जातात ती जवळजवळ 2, 2.5, 3 किलोमीटर सुद्धा आत पाठवली जातात. आपल्याला लक्षात असायला पाहिजे की भारत आणि पाकिस्तानची जी सीमा आहे, त्याला आपण इंटरनॅशनल बॉर्डर म्हणतो, ती सीमा 4 राज्यांना लागून आहे. सर्वात पहिले जम्मू काश्मीरचा खालचा भाग, त्यानंतर पंजाबचं राज्य, त्याच्यानंतर राजस्थानचं राज्य आणि सर्वात शेवटी गुजरात. आणि ड्रग्ज सगळी जी पाठवली जात आहेत ती पंजाबमध्ये पाठवली जात आहेत आणि काही प्रमाणामध्ये इतर. पण पंजाबमध्ये पाठवण्याचं जे प्रमाण आहे हे अत्यंत मोठं आहे, याच्याविषयी काही शंका नको. आणि असं म्हटलं जातं की खालिस्तानी दहशतवादामध्ये पाकिस्तानला जे अचीव्ह करता नाही आलं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त यश त्यांना या ड्रग टेररिझम किंवा नॅर्को टेररिझम मध्ये मिळालं आहे. आणि सरकारी आकडेवारी असं म्हणते की जवळजवळ 14 लाख युवक हे नशेच्या आहारी गेलेले आहेत. आणि लक्षात असावं की जे युवक नशेच्या आहारी जातात त्यांना पुन्हा नशा सोडून पुन्हा नॉर्मल बनवण्यामध्ये यश जे असतं ते 1% सुद्धा नसतं. म्हणजे नशेच्या आहारी एकदा गेला युवक, तिथे बळी पडला की तो जवळजवळ चुकीच्या मार्गाला लागतो. आणि 14 लाख फॅमिलीज आज पंजाबमध्ये या ड्रग्जमुळे बर्बाद झालेली आहेत. आणि लक्षात असावं की ही सरकारी आकडेवारी आहे, खरोखरची जी आकडेवारी आहे याच्यापेक्षा कितीतरी जास्त असण्याची शक्यता आहे. तर आता हे जे ड्रग्ज येतात हे थांबवायचं कसं? तर हे एक ऑल आउट वॉर आहे, ज्याला आपण लढलं पाहिजे. सर्वात पहिले बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला आपलं काम चांगलं करता आलं पाहिजे. अँटी ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ते करायला पाहिजे. जे स्मगलर्स आहेत पंजाबच्या आत तस्करी करणारे, त्यांना पकडायला पाहिजे. पंजाबच्या आत किंवा सीमावर्ती भागामध्ये आपण ड्रग्ज म्हणजे नशा किती धोकेदायक असते याचा पूर्णपणे प्रचार करायला पाहिजे, ज्यामुळे युवक किंवा त्यांच्या फॅमिलीज ड्रग्सना बळी पडणार नाही. तर हे जे ड्रग्सचं जे युद्ध आहे जे पाकिस्तानने भारताच्या विरोधात लादलेलं आहे, तर ते आपल्याला जिंकायला पाहिजे. आणि लक्षात असावं की केवळ इकडनंच ड्रग्ज येतात असं नाही. मागच्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये जवळजवळ 30,000 कोटी रुपयाचे ड्रग्ज आपण अरबी समुद्रामध्ये पकडले होते. लक्षात असावं की महाराष्ट्राला सुद्धा समुद्र किनारा आहे 790 किलोमीटरचा. आणि अशा प्रकारे जर ड्रग्ज येत राहिले तर आपली सोसायटीला खूप त्रास होतो आहे आणि युवक हे नशेच्या आहारी जात आहेत. उच्चभ्रू समाज अनेक वेळा ड्रग्जचा वापर करतो आहे. तर हा जो ड्रग्जचा वापर आहे हा आपण थांबवायलाच पाहिजे, कारण आपली जी पिढी आहे ती पिढी यामध्ये बर्बाद होते आहे आणि तिला वाचवणं हे आपलं काम आहे. याच्याशिवाय आत्ताच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी दिल्लीमध्ये एका सेमिनारमध्ये भाग घेतला होता आणि त्यात त्यांनी
ड्रोन वॉरफेअर करता आपण कसं तयार राहायला पाहिजे याविषयी त्यांनी आपले विचार सांगितले होते. आणि लक्षात असावं की ड्रोनची टेक्नॉलॉजी सिंपल आहे, तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चीन पाकिस्तानला मदत करतो आहे या ड्रोन्स भारताविरुद्ध वापरण्याकरता. हे थांबवायलाच पाहिजे आपण. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, आज एक बातमी वर्तमानपत्रामध्ये आली होती की नंदुरबारमध्ये एक मदरसा होता, त्याला 728 कोटी रुपयाचं फॉरेन फंडिंग झालं होतं. पैसा हा येमेनमधनं येत होता आणि त्याला म्हणजे त्यातल्या काही लोकांना पकडण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. आणि आता ही चौकशी NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि ईडी यांना देण्यात आलेली आहे. कारण मोठ्या प्रमाणामध्ये पैसा पाठवला जातो आत आणि आपलं देशाचं रॅडिकलायझेशन म्हणजे उग्रवादी युवकांना बनवलं जातं, ज्यामुळे देशाचं जे नुकसान आहे हे खूप नुकसान होतं. याच्याशिवाय जो पुढचा विषय आहे तो म्हणजे जो इलेक्शन्स होणार आहे बिहारमध्ये त्याच्याविषयी मी आधी पण बोललो होतो. आज अशी बातमी आलेली आहे की इलेक्शन कमिशनना असं दिसलं की 36 लाखाहून जास्त वोटर्स हे जो ऍड्रेस दिला होता तिथे त्यांना ते मिळाले नाही. म्हणजे इलेक्शन कमिशनचा नियम असतो, आपला वोटर्स कार्डमध्ये ऍड्रेस असतो आणि तिथे जाऊन इलेक्शन कमिशनचे जे लोक असतात फिजिकली जाऊन व्हेरिफिकेशन करतात आणि हे व्हेरिफिकेशन 3 वेळा केलं जातं आणि तिसऱ्या 3 वेळात जर त्यांना तिथं तो माणूस सापडला नाही तर त्याचं नाव वोटर्स लिस्ट मधून बाद केलं जातं. आणि आज असं दिसून येत आहे की बिहारच्या इलेक्शनमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बांगलादेशींना घातलेलं आहे, काही नेपाळच्या लोकांना घातलेलं आहे, अनेकांना डबल डबल कार्ड्स असे मिळालेले आहेत. आणि काही गावं अशी आहेत की जिथे ज्या गावामध्ये लोकसंख्या समजा जर 10,000 असेल तर त्या गावामध्ये 11,000 किंवा 12,000 आधार कार्ड जी आहे ती देण्यात आलेली आहे. याचा अर्थ पुष्कळ फेक कार्ड देण्यात येत आहेत. त्याच्यामध्ये काहीही शंका नको. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या निवडणुकीमध्ये ढवळाढवळ केली जाते आहे याची कल्पना असावी. आणि याचबरोबर एक आपण विधान चेक करायला पाहिजे, ते म्हणजे ममता बॅनर्जी ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सरकारला दम दिला आहे. त्या म्हणतात की आता अनेक राज्यांमध्ये जे बेंगॉली मुसलमान जे पश्चिम बंगालमधून आलेले आहेत त्यांना त्रास दिला जातो आहे आणि त्यांना बांगलादेशी म्हणून पकडलं जात आहे. पुन्हा नीट ऐका, ममता बॅनर्जी जे बांगलादेशी राज्यांमध्ये पकडले जात आहेत त्यांना समर्थन देत आहेत, म्हणतायत की हे आमचे लोक आहेत आणि यांना तुम्ही पकडू नका. म्हणजे आज ही आपल्या समाजाला यांनी इतकं पोखरलेलं आहे की आपल्याला कल्पना असावी की 30% लोकसंख्या पश्चिम बंगालची ही बांगलादेशी आहे आणि 35% लोकसंख्या आसामची ही बांगलादेशी आहे. आणि आता अनेक राज्यांकडे बांगलादेशी इतक्या प्रमाणात त्यांनी घुसखोरी केली आहे की असं समजलं जातं की 7 ते 8 कोटी बांगलादेशी हे भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यात आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र तर नक्कीच आहे. 70-80 लाख बांगलादेशी इथे पण असावे. परंतु हा जो कॅन्सर आपल्या सोसायटीला लागलेला आहे, कारण असं दिसतं की एक बांगलादेशी ज्या वेळेला भारत बांगलादेश सीमा किंवा पश्चिम बंगाल बांगलादेश सीमेतनं आत येतो तर त्याला आत मदत करणारे अनेक 20 ते 25 किंवा 30 असे लोक असतात, जे त्यांना आधार कार्ड बनवून देतात, जे त्यांना वोटर्स कार्ड बनवून देतात, जे त्यांना वोटर्स कार्ड लिस्टमध्ये घालतात, जे त्यांना ज्या राज्यात जाणार आहे त्यांची भाषा शिकवतात, जे त्यांना प्रवासामध्ये मदत करतात, राहायला आसरा देतात, त्यांना नोकऱ्या देतात, ज्यामुळे बांगलादेशींना सेटल व्हायला मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळते. तर आता आपण त्यांना शोधलंच पाहिजे, याशिवाय कोणाच्याही मनामध्ये याशिवाय ते पकडले जाणार नाही. हे आपण काम अत्यंत देशाकरता महत्वाचं आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे चीन विषयी. आपले जे फॉरेन मिनिस्टर आहेत डॉक्टर जयशंकर हे चीनच्या व्हिजिटला होते आणि त्याच्यावरती काही विश्लेषक
जे डाव्या विचारसरणीचे आहेत त्यांनी एक मोठी आशा व्यक्त केली की चीन आणि भारत यांचे संबंध फार सुधारणार आहे. कृपया नीट ऐका. चीन आणि भारताचे संबंध अतिशय खराब आहेत. चीन भारताला प्रचंड प्रमाणामध्ये त्रास देतो आहे आणि चीन तुमच्याशी एक उंदीर आणि मांजराचा खेळ खेळायचा प्रयत्न करतो आहे. आणि आपण कितीही आपल्या व्ही-आय-पीजनी आपल्या मंत्र्यांनी जरी व्हिजिट केलं तरी याच्यामध्ये फारसा फरक पडणार नाही. आपण जर गेले 3 महिन्याचा इतिहास बघितला भारत चीन संबंधाचा तर आपल्याला असं दिसतं की 2-2.5 महिन्यापूर्वी भारताचे जे नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायझर आहेत अजित डोवल हे चीनमध्ये गेले होते. त्यावेळेला अग्रलेख लिहिले गेले की भारत चीन संबंध सुधारणार. मी त्यावेळेला पण म्हटलं होतं काहीही फरक पडणार नाही. चीन तुम्हाला त्रास देतच राहील. मग त्यानंतर काहीही फरक पडला नाही. डोवल यांच्या परत आल्यानंतर त्याच्यानंतर भारताचे जे डिफेन्स मिनिस्टर म्हणजे श्री राजनाथ सिंग आहेत ते पण चीन दौऱ्यावरती गेले होते. त्यानंतर सुद्धा मोठ्या आशा व्यक्त केल्या गेल्या होत्या डाव्या लोकांकडनं. त्याच्यामध्ये काहीही फरक पडला नाही. आणि आत्ता म्हणजे 1 दिवसापूर्वी आपले जे फॉरेन मिनिस्टर होते ते चीनमध्ये होते. ते शी जिनपिंग यांना भेटले असे सुद्धा फोटो दिसले. आणि त्यानंतर काही अग्रलेख लिहिण्यात आले की अरे संबंध सुधारणार आहे. संबंध सुधारणार आहे म्हणजे काय? तर मानस सरोवराची यात्रा ही सुरू होणार आहे. अरे मानस सरोवर हा मुद्दा नाहीये. आपल्या भारत चीन संबंधामध्ये 2 मुद्दे आहेत. एक तर सीमा विवाद जो सॉल्व्ह व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट जे चीनचं जे भारताविरुद्ध जे आर्थिक आक्रमण आहे किंवा भारतीय जी म्हणजे आर्थिक घुसखोरी आहे ती थांबायला पाहिजे. मी म्हटलं होतं की चीन आपल्याला फर्टिलायझर म्हणजे खतं देत नाहीये. हा पेरणीचा सीझन आहे आणि आपले 40% जे खत आहे हे चीनमधनं येतं. आपल्याकडे जी बोरिंग मशीन्स असतात, आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये टनलिंगचं काम सुरू आहे आणि टनलिंगच्या कामाकरता रस्ते बांधण्याकरता बोरिंग मशीन जे असतात ते चीननी अडकावून ठेवलेली आहे शांघाई बंदरामध्ये. एवढंच नव्हे तर जे फॉक्सकॉन वगैरे जसे मोठे कारखाने होते, जे मोठ्या प्रमाणात आयफोन भारतामध्ये बनवतात, ते सुद्धा त्यांच्याकडे जे स्किल्ड चीनी वर्कर्स होते, टेक्निशियन्स होते, इंजिनियर्स होते, ते भारत सोडून गेलेले आहे. तर चीन आपल्याला त्रास देतो आहे याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको. कारण त्याला भारताची प्रगती ही होऊ द्यायची नाही. इमॅजिन करा की चीनी ड्रोन्सच्या मदतीने पाकिस्तान भारताच्या आत ड्रग्ज पाठवतो आहे आणि आपले काही तज्ज्ञ म्हणत आहेत की चीन आणि भारताचे संबंध चांगले होणार आहेत. अजिबात नाही. या सगळ्या कारवाया ज्या आहेत या थांबायलाच पाहिजे. याच्याविषयी काहीही शंका नको. याच्यानंतरचा जो नेक्स्ट मुद्दा आहे तो म्हणजे आपलं जे डिफेन्स प्रोडक्शन आहे तर त्याच्यामध्ये सरकारनी जवळजवळ 20,000 कोटी रुपयाचे अवॅक्स म्हणजे अर्ली वॉर्निंग एअरबोर्न सिस्टीम असते. एक विमान असतं एअरफोर्सकडे असलेलं. त्याच्यामध्ये आत रडार्स असतात. हे विमान आकाशातनं टेहाळणी करतं आणि जर आपल्यावरती जर ड्रोन्स फायर करण्यात आले, मिसाईल म्हणजे क्षेपणास्त्र फायर करण्यात आली, आपल्यावरती जर इतर म्हणजे फायटर एअरक्राफ्ट जर आली, हेलिकॉप्टर जर आत येण्याचा प्रयत्न करत असेल तर रडार्सवरती ते डिटेक्ट केलं जातं. आणि सध्याच्या युद्धामध्ये जसं आपले जनरल चव्हाण म्हणाले होते तर त्यामध्ये एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ही अत्यंत महत्वाची आहे. तर आता जर 6 अशा प्रकारचे विमानं जर आत आली तर आपली जी सिस्टीम आहे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम ही अत्यंत चांगली होईल. याच्याशिवाय जो नेक्स्ट मुद्दा आहे तो आहे आपल्या पॉवर सिक्युरिटी किंवा वीज सिक्युरिटी किंवा एनर्जी सिक्युरिटी. एक अत्यंत चांगली बातमी आहे की आता जी वीज पैदा होते, पहिले 70% वीज ही कोळशाच्या मदतीने पैदा व्हायची. कोल फायर्ड पॉवर स्टेशन्स आता 50% वीज फक्त कोळशाच्या मदतीने होते आहे आणि 50% हे रिन्युएबल एनर्जी याचा अर्थ सोलर, विंड, न्यूक्लिअर पॉवर, हायड्रो पॉवर एक्सेट्रा. तर याचं प्रमाण जे आहे ते वाढतं आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. याच्याशिवाय जो नेक्स्ट मुद्दा जो आहे आपल्या समोर तो आहे की बांगलादेशमध्ये जे हिंदू आहेत त्यांच्या विरुद्ध जो
हिंसाचार सुरू आहे तो अजून सुद्धा सुरूच आहे आणि आपल्याला बांगलादेशवरती मोठा दबाव टाकावा लागेल, ज्याच्यामुळे बांगलादेश जो हिंसाचार करतो तिथल्या हिंदूंच्या विरुद्ध तो थांबवेल आणि तो आपण प्रयत्न करतो आहे. परंतु बांगलादेश एवढा पाकिस्तानच्या आहारी गेला आहे, एवढा चीनच्या आहारी गेलेला आहे की तो आपलं ऐकायला तयार नाही. तर आपल्याला त्यांच्या विरोधात अजून जास्त कडक कारवाई करण्याची गरज आहे, याविषयी शंका नको. आणि शेवटचा आजचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आहे सायबर वॉरफेअरचा. मी रिपीट करतो, सायबर वॉरफेअरचा. याच्यामध्ये एक अशी बातमी आलेली आहे की आता जे सायबर गुन्हे भारताच्या विरोधात केले जात आहेत त्याच्यामध्ये सामान्य भारतीयांनी, मी आकडेवारी सांगतो, 7,000 कोटी रुपये हे गमावलेले आहे, ज्याला ऑनलाईन लबाडी म्हणतं. आणि ऑनलाईन जे लबाडी आहे तसं म्हटलं तर होतेही कंबोडिया किंवा म्यानमार किंवा थायलंड मधून, आणि त्याच्यामध्ये काही भारतीय सुद्धा अडकलेले असतात ज्यांना तिथे अडकवून ठेवलेलं असतं. आणि याच्यामध्ये म्हणजे आपल्या जे सामान्य भारतीय आहे अनेकांचं नुकसान झालेलं आहे. आणि 7,000 कोटी रुपये नागरिकांचे सायबर वॉरफेअरच्या मदतीने लुबाडण्यात आलेले आहे. तर ऑनलाईन सिक्युरिटी, डिजिटल सिक्युरिटी, आम नागरिकांची जी सुरक्षा आहे ऑनलाईन पेमेंट करताना ही अत्यंत महत्वाची आहे. त्याकरता नेमकं करायला काय पाहिजे, ऑनलाईन म्हणजे याच्यामध्ये आपला पासवर्ड बदली व्हायला पाहिजे, आपला पासवर्ड कोणाला सांगायला नको, पटकन आपण आपले डिजिटल व्यवहार हे थांबवायला पाहिजे. तर सायबर सिक्युरिटी करता सरकारचे अनेक नियम आहेत, त्याच्यातले मी काही टाकण्याचा प्रयत्न करीन, तर ते पाळले जावे. आणि आपल्याला जर कुठून एखादा जर संदेश आला की तुमच्यावरती इन्कम टॅक्सचं लक्ष आहे, तुमचं पॉवर कनेक्शन बंद केलं जाणार आहे, तुमचा टेलिफोन बंद केला जाणार आहे, तुम्हाला डिजिटल अरेस्टच्या खालती ठेवलेलं आहे, तुमचा कुठेतरी नातेवाईक प्रवास करत होता त्याच्याकडनं ड्रग्ज मिळाले आहेत, त्याकरता पैसे भरा. तर अशा प्रकारचे जे ऑनलाईन थ्रेट्स येतात ज्याला डिजिटल अरेस्ट असं म्हटलं जातं, त्याला आपण बळी पडू नये. ही एक सामान्य भारतीयांकरता अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि स्वतःची सायबर सिक्युरिटी कशी करायची त्याकरता त्यांनी शिकायलाच पाहिजे, याविषयी शंका नको. मी इथेच थांबतो. जय हिंद.